नमस्कार मंडळी. तर चला, आज फळाला तोड आली होती म्हणून खाली जायचं होतं वाडं गोळा करायला. तर चला म्हणलं जावं. तर पहिल्यांदा गार लागते म्हणून स्वेटर घेतला बघा, कारण गार एवढं लागतंय का नाही, गारट्या पुढं काय सुद्धा नाही बघा. मग स्वेटर घेतला तेवढं तिकडे श्री आला होता बघा. ते काय तर म्हणत होतं, त्याला मन नाही. मग बिटर घालून ओके मध्ये तयार झाली. आता म्हणलं चला खाली जावं. खाली जावा म्हणलं तेवढ्यात टोळीवरची गँगच आली वर. अरे देवा म्हणलं, मी निघाली होती खाली आणि तेवढ्यात तीच वर आली. मग काय त्यांना ताणलं बघा खाली. सगळ्यात पुढं आहे ते माझं पितूर आहे बघा. मग त्यांना ताणलं आणि त्यांच्या पाठीमागं मी चालले बघा पळत पळत पळत. चला म्हणलं आपण जाऊया आता. मग काय निघाले बघा फडाकड वाडं गोळा करण्यासाठी. तर चला पटापट चालत चालले. तर पुढं जाऊन बघते तर काय का म्हण बसलाय तसा, का म्हण बसलाय. चल की. मग काय करायचं आता पाय दुखायला लागला तर काय करायचं. चल की जाऊया वाडात. चल की वाडा गोळा करूया पडलीस ना. चल बाबा. डुबरी कशी आली, डुबरी कशी आली. तर काय मग कोपीवर एक बघा एवढे गोंडस आहे का नाही, तिला मी लाडाने डुबरी म्हणते. ते सगळे तिला डुबरीच म्हणतात बघा. कशी पळते बघा, लोदो 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 चालत. मला वाटतं एक दीड वर्षाचीच आहे बघा, तरी पण बघा कशी पळते बघा. पुढं पुढं पुढं. मग जरा झूम करून बघितलं तर जरा लाजली. मला लाजून पटक दिसणं पुढं निघून गेली. ती तिची मोठी बहीण आहे बघा. आई वडील ऊस तोडतात, तर तिने बघा कसं जळण सरपण काढून आणले का, तर संध्याकाळची तयारी म्हणून. मग काय एवढ्या खाली जायचं होतं मला, पण काय आता जातच नाही, कारण सगळे वर आल्यामुळे आता म्हणलं राहू द्या. कारण हिला वरून खाली जाणं नाही, कारण एवढा धिंगाणा घालतात का नाही बसच. मग म्हणलं राहू द्या. मग काय आले मी पण वर बघा. त्यांना घेतलं पुढं, ती पुढं पळाली, मी आले पाठीमागण्यावर. आणि बारक्याला चला म्हणते तर बसलाय मातीत खेळत. म्हणला जा पुढं, मी चिखल घेऊन येते. या बाबा म्हणलं काय पण करतो. तर चला आजच्या पुरते एवढंच होतं बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि फॉलो करायला विसरू नका. तर चला पाठीमागं बघा अजून तो आला नाही. तर चला बाय बाय.